नमस्कार. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे आणि शिक्षक बंधू भगिनींचे इंग्लिश गुरु या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पंक्च्युएशन मार्क या घटकाचा थोडासा अभ्यास केला होता. त्याचा पुढचा पार्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मागचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल आणि ह्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला आलं असेल. काय सांगताय, नोटिफिकेशन आलं नाही? कसं येणार? नुसतं चॅनल सबस्क्राईब करून कसं चालेल? शेजारी असलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस केला पाहिजे. तेव्हा आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेला बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे आमचे येणारे सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत जाईल. तर आपण वळूया पंक्च्युएशन मार्क्सकडं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पंक्च्युएट द फॉलोइंग हा प्रश्न ज्या वेळेला येतो त्यावेळेला काय काय केलं पाहिजे याचा अभ्यास केला. याशिवाय आपण 4 पंक्च्युएशन मार्क्सचा सुद्धा अभ्यास केला. पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम आणि उद्गारवाचक चिन्ह अर्थात फुल स्टॉप, कॉमा, क्वेश्चन मार्क आणि एक्सक्लेमेशन मार्क अशा 4 पंक्च्युएशन मार्क्सचा आपण अभ्यास केला होता. आता आपण त्या पुढचे पंक्च्युएशन मार्क्स पाहूया. हे जे चिन्ह तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे हे आहे अर्धविराम. याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो सेमीकोलन. हा सेमीकोलन आपण तिथं वापरतो ज्या वेळेला आपल्याला 2 इंडिपेंडेंट क्लॉजेस हे जोडून दाखवायचे असतात. सेमीकोलन इज यूज्ड टू कनेक्ट 2 इंडिपेंडेंट क्लॉजेस. इट शोज क्लोज रिलेशनशिप बिटवीन क्लॉजेस. आता याची एक्झाम्पल बघूया आपण सेमीकोलनची. आय स्पेंट 3 hours इन लायब्ररी. आय कुड नॉट फाइंड द बुक आय वॉन्टेड. आता आय स्पेंट 3 hours इन लायब्ररी या एका क्लॉज नंतर आपण अर्धविराम अर्थात सेमीकोलन यूज केलं आणि त्याच्यानंतर आपण दुसरा वाक्यातला दुसरा क्लॉज लिहिला. दुसरं एक एक्झाम्पल, आय एम गोइंग टू बाय न्यू क्लोथ्स. माय मदर वॉन्ट टू बाय सारीज. आता इथं सुद्धा आपण हे 2 क्लॉजेस अर्धविरामाने जोडले. तर अशा प्रकारे जेव्हा वाक्यातले 2 क्लॉजेस आपल्याला जोडायचे असतात तेव्हा वी यूज सेमीकोलन. यानंतर अपूर्ण विराम अर्थात कोलन हे चिन्ह येतं. कोलन हे चिन्ह काहीसं असं दिसतं, तुम्हाला स्क्रीनवरती चिन्ह दिसत असेल. हे चिन्ह आपण 2 गोष्टींसाठी वापरतो. एकतर आपल्याला एखादी लिस्ट इंट्रोड्यूस करायची असेल तर आपण कोलन यूज करतो. तसंच तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघितलं असेल की एखादा नाट्यरूपातला धडा असेल, डायलॉग्स जिथं असतील तिथं सुद्धा आपण डायलॉग प्रेझेंट करण्यासाठी कोलन यूज करतो. वेन वी यूज कोलन, 1 टू इंट्रोड्यूस लिस्ट and 2 to present dialogues. Examples, you have 2 choices, run or fight. 3 country names that begin with I, India, Italy, Indonesia. तर अशा प्रकारे ज्या वेळेला मला लिस्ट सांगायच्या होत्या त्यावेळेला मी कोलन म्हणजेच अपूर्ण विराम वापरला. यानंतर अजून एक विराम चिन्ह आहे इन्व्हर्टेड कॉमा, ज्याला आपण मराठीमध्ये अवतरण चिन्ह असं म्हणतो. या अवतरण चिन्हांचे 2 प्रकार पडतात. एक सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, एकेरी अवतरण चिन्ह, आणि एक डबल इन्व्हर्टेड कॉमा, दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह आपण त्या ठिकाणी वापरतो ज्या वेळेला आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असतं. वी हॅव टू स्टेट दॅट समथिंग इज इम्पॉर्टंट. त्यावेळेला त्या इम्पॉर्टंट गोष्टीच्या मागे आणि पुढे आपण छोटासा उलटा कॉमा म्हणजे थोडक्यात एक सिंगल इन्व्हर्टेड कॉमा यूज करतो. ज्या वेळेला आपल्याला एखादी व्यक्ती काय बोलली आहे ते सांगायचं असेल त्यावेळेला आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा यूज करतो. त्याची आता उदाहरणं बघूया. शी सेड आय एम हंग्री. द बुक नेम्ड श्रीमान योगी मोटिवेट्स मी. या दोनही उदाहरणांमध्ये आपण बघितलं की डबल इन्व्हर्टेड कॉमा कुठे यूज केला होता आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा कुठे यूज केला होता. ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी हे चिन्ह असं दिसतं जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. याची उदाहरणं बघितल्यानंतर तुम्हाला त्याचा वापर सहजासहजी लक्षात येईल. सत्यम्स नोटबुक इज व्हेरी नाईस. दिस इज वैष्णवीज कॅमेरा. आता ह्या दोनही उदाहरणांमध्ये मी वैष्णवीचा कॅमेरा, सत्यमची नोटबुक हे जेव्हा मला सांगायचं होतं तेव्हा इंग्लिशमध्ये मला चाचीचे वापरता येत नाही. इन्स्टेड ऑफ दॅट आय यूज ॲपॉस्ट्रॉफी अँड एस. वैष्णवीज, सत्यम्स अशा प्रकारे आपण ॲपॉस्ट्रॉफी या विरामचिन्हाचा वापर करतो. यानंतरचं विरामचिन्ह आहे हायफन. हायफन म्हणजे एक छोटीशी रेघ.
ज्याला आपण मराठीमध्ये संयोग चिन्ह म्हणतो. आता ह्या मराठीतल्या त्याच्या नावावरून सुद्धा त्याचा अर्थ सहज लक्षात येतो बघा. दोन शब्दांचा संयोग करणारं चिन्ह म्हणजे संयोग चिन्ह किंवा हायफन. म्हणजे बऱ्याच वेळेला दोन शब्द एकत्र येऊन आपण तिसरा एक अर्थपूर्ण शब्द तयार करतो, तेव्हा दोन शब्दांच्या मध्ये आपण हायफन हे चिन्ह देतो. त्याची एक्झाम्पल्स चेकआउट, ऑलराऊंडर. हायफन हे जे चिन्ह आहे ना, याचा वापर बऱ्याच वेळेला म्हणजे काही वेळेला चुकीच्या पद्धतीनं सुद्धा करतात. म्हणजे ना, एखादा छान असा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाला आपण मोठीच्या मोठी दारात रांगोळी काढतो आणि त्या रांगोळीमध्ये आपल्याला पाहुण्यांचं स्वागत करायचं असतं. म्हणून काही ठिकाणी आपण मराठीमध्ये सुस्वागतम असं लिहितो आणि काही वेळेला आपण इंग्लिशमध्ये वेलकम लिहितो आणि त्या वेल आणि कमच्या मध्ये आपण एक छोटासा हायफन ठेवून देतो. हे मी खूप रांगोळ्यांमध्ये बघितलंय. पण विद्यार्थी मित्रांनो, वेल आणि कम ह्या दोन्ही शब्दांच्या मध्ये हायफन द्यायचा नाही आहे, कारण वेल वेगळा शब्द, कम वेगळा शब्द आणि ते दोन एकत्र येऊन तिसरा शब्द तयार झालेला नाही आहे. तर वेलकम हा पूर्ण शब्द एक अर्थपूर्ण शब्द आहे आणि त्यामुळे जर तुम्ही मोठ्याच्या मोठ्या रांगोळीमध्येच असं चुकीचं इंग्रजी लिहिलं तर तुमच्या पाहुण्यांवरती पडणारा तुमचा प्रभाव कमी होऊ शकतो. त्यामुळे हायफनचा वापर चुकीच्या ठिकाणी करायचा नाही, हे पण लक्षात ठेवा. पुढचं चिन्ह आहे कॅरेट. त्याला मराठीमध्ये म्हणतात काकपद. तर हे काकपद चिन्ह आपण कुठे देतो? बऱ्याच वेळेला आपण काहीतरी असं फ्लोमध्ये लिहित जात असतो आणि आपल्या लक्षात येतं की अरे ह्याच्यामध्ये काहीतरी ॲड करायचं राहिलं, काहीतरी लिहायचं राहिलं. मग आपण असा छोटासा बाण काढतो बघा आणि मग वरती ती गोष्ट लिहितो जी राहिलेली असते. तो जो बाण आहे तो बाण म्हणजेच काकपद किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हणायचं कॅरेट. तर अशी ही वेगळी वेगळी विरामचिन्ह आहेत की जी इतकी सहजासहजी म्हणजे प्रश्नचिन्ह, एक्सक्लेमेशन मार्क ही अगदी सहज वापरता येणारी, म्हणजे अगदी रोजच्या आयुष्यात आपण सहज नेहमी वापरतो अशी विरामचिन्ह आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. आजच्या व्हिडिओमध्ये थोडी अशी विरामचिन्ह बघितली की ज्याचा वापर अगदीच मागच्या व्हिडिओमधल्या विरामचिन्हांनी इतका सहजासहजी होत नाही. पण ती सगळी विरामचिन्हसुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि लिखाणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप महत्त्वाची आहेत. कारण तुम्ही या सगळ्या विरामचिन्हांचा वापर करून जेव्हा पत्र लिहिता, निबंध लिहिता किंवा इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा क्वेश्चन 9वी-10वीच्या मुलांसाठी जो असतो, मोठ्या मुलांसाठी, तेव्हा त्या इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये तुम्ही पॅराग्राफ लिहित असता. त्या पॅराग्राफमध्ये जेव्हा योग्य ठिकाणी ही विरामचिन्ह वापरताना तेव्हा परीक्षकावर पडणारं तुमचं इम्प्रेशन हे एक वेगळंच असतं. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की अरे एका मार्काचा तर पंक्च्युएट द फॉलोइंग हा प्रश्न आहे, त्याच्यासाठी एवढा अभ्यास कशाला करायचा? तर असं अजिबात नाही आहे. ही पंक्च्युएशन मार्क आपलं लँग्वेज चांगली होण्यासाठी, लँग्वेज रिच होण्यासाठी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणजे तिथं तर आपल्याला 1 मार्क पैकीच्या पैकी मिळवायचाच आहे, पण इथं लिखाणामध्ये, रायटिंग फोकसमध्ये सुद्धा योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्हांचा वापर करून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क तरी नाही मिळवता येणार रायटिंग फोकसमध्ये, पण जास्तीत जास्त मार्क आपल्याला रायटिंग फोकसमध्ये मिळवायचेत. आणि भविष्यात सुद्धा जेव्हा जेव्हा तुम्ही लिहाल त्या वेळेला तुमचं लिखाण छान होऊ देत, त्यासाठी या विरामचिन्हांचा वापर करा, अभ्यास करा. आणि इंग्रजीमध्येच नाही तर मराठीमध्ये सुद्धा कोणतीही भाषा लिहिताना या विरामचिन्हांचा वापर झालाच पाहिजे. आणि पुन्हा एकदा लिहितानाच नाही तर बोलताना सुद्धा आणि वाचताना सुद्धा जेव्हा विरामचिन्ह तुमच्या उच्चारांमधून डोकावतील तेव्हा तुमचं इम्प्रेशन नक्कीच चांगलं पडेल. तेव्हा अभ्यासासोबत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा विरामचिन्ह हा घटक फार महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा आणि असाच अभ्यास करत राहा. पुन्हा एकदा लेट्स टेस्ट युअर नॉलेज. चला. तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, अशी 6 विरामचिन्ह आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी 4 विरामचिन्हांचा अभ्यास केलेला आहे. या सगळ्या विरामचिन्हांचा अभ्यास करा
असाच इंग्रजी विषयाचा अभ्यास करत राहा. आम्ही या इंग्रजी विषयाच्या अभ्यासामध्ये सतत तुमच्यासोबत आहोत आणि म्हणूनच आमचा व्हिडिओला लाईक करा. आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद.